स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटलवर. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आपण वसुबारस कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं? अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या सकाळी म्हातारी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली. मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली? म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून सासूची वाट पाहत बसली. दुपारी आली. सासू घरी आल्यावर तिनं पान वाढलं. सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडलाय. त्याला हिची क्षमा कर. गाईची वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी प्राण देईन, असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण पाहिलं. पुढे संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. तिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवानं काय केलं? गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. म्हातारीनं गाई गोरांची पूजा केली. स्वयंपाक केला. नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली. आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही हो, ही साठा उत्तराची कहाणी. देवा ब्राह्मणांची ज्वारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोठी, सुफळ संपूर्ण. धन्यवाद.